या त्यांच्या कृपाभावे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सगळे त्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार प्रस्तुत भक्तप्रसंगी सेवेकरता निवडलेला वैराग्याची मूर्तिमंत होतोय, ज्यांनी जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे असे जगद्गुरु तुकोबर आहेत. वैराग्य राग रसिक यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबर आहे संसाराची माया, संसारावरचं प्रेम परमार्थावर कसं लावायचं आणि हे जीवन जगत असताना सगळ्या कुटुंबाचा आपल्या दुःखाचा सुखाचा सगळा भार ह्या जगाच्या मालकावर कसा व्हायचा त्याचा उद्देश करतात. विठ्ठल भगवान श्यामसुंदराच्या जन्मानिमित्त, गोकुळाष्टमी निमित्त, कृष्ण जन्माष्टमी निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि आज 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ वरुडे, आंबेडकर भजनी वरुडे, जे हनुमंत असेल भजनी वरुडे सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, नाव काय तुमचं? या गावचंच मुलगा आहे, या गावचं भूषण काळ्या वाजवा त्यांचे करता येईल फार गोड आणि संकट दादा दादा तुलाही धन्यवाद देतो. या गावचं भूषण दुसरी चालगाडी त्यांच्याबरोबर युवा कीर्तनकार हरिभक्तपर्यंत शिरूर तालुक्याचं भूषण विश्वास महाराज गाडगे महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो. महाराजांचं नाव काय? कृष्ण महाराज. कृष्ण दादा तुलाही धन्यवाद. या सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आंबेगाव तालुक्याचं भूषण अजित दादा लॉन्स फार गोड आहे दादा तुम्हालाही धन्यवाद देतो. सेवेसाठी उपस्थित टाळकरी सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. उपस्थित माता मावल्या या गावचे सगळेच भजनी मंडळ, सगळेच माझी मित्रमंडळी, बंधू भगिनी आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. तरुण वर्गाने सेवेला प्रारंभ आपल्या जर भारत देशाचा जर आपण विचार केला, आपल्या इंडियाचा भारताचा,
तर भारत देश हा अवतारांचा देश आहे. काय अवतारांचा देश आहे. सध्या देशाचा अवतार काय झालाय तो भाग सोडून द्या. मला सांगायचं काय, भारत हा अवतारांचा देश आहे. मग तो अवतार नेमका काय असतो? एका मोठ्या अवतरणीचा हा सप्ताह आहे, हा उत्सव चालू आहे. मग तो अवतार नेमकी काय, तो मानव कसा, मागणे महाराज त्या अवताराची व्याख्या काय, तो कसा असतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अवतार. आणि आपली भारतातली मतं आणि बाहेरच्या देशांची पाश्चात्यांची मतं, हे दोघ जण अवताराबद्दल काय मानत असेल, तो असावा कसा अवतार. एक अमेरिकेचे एक शास्त्रज्ञ होता पाश्चात्य, त्याचं नाव होतं एटहर्स. काय एटहर्स. त्याने एक मध्ये अवताराबद्दल विधान केलं होतं मागणी महाराज. तो म्हणाला अवतार 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 म्हणजे नेमकं काय. तो काय म्हणाला, एटेड म्हणतो गॉड बिकम्स मॅन. काय म्हणतो, गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. काय म्हणतो तो, गॉड बिकम्स मॅन. तो देव कधी कधी माणूस होतो. काय म्हणतोय तो, देव कधी कधी, अवताराची व्याख्या सांगतोय त्याची. तो देव कधी कधी माणूस होतो, पण का, व्हाय. तर सोल्युशन काय, देव माणूस का होतो, कारण माणसाने कधी कधी देव म्हणून. विठ्ठल माझं एक वैयक्तिक मत आहे, माणसाने किमान देव नाही झालं तरी चालेल, माणसाने ह्या उत्सवानिमित्त किंवा माणसाने माणूस झालं तरी चालेल, तर ही जन्माष्टमी सफल होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. आपल्या लोकांच्या जीवनाच्या ज्या व्याख्या आहे, ज्या रसातळाला गेल्यात, ज्या खाली गेल्यात, त्याला पुन्हा एकदा प्रतिष्ठा आणि आदर प्राप्त करून द्यायचा उद्देश अवतारांचा आहे. विठ्ठल लोकांचा गैरसमज आहे, हे अवतार फक्त मारामारी करायलाच झाले, युद्ध करायलाच झाले. गैरसमज आहे लोकांचा. महाराज भगवान रामचंद्र प्रभूंनी रावणाला मारलं असं. कुणाला मारलं, राव. पण रावण मारणं एवढाच उद्देश नव्हता. ऐका, फार गोड सांगून जातो, एक एक शब्द फार टोकाचा आणि जबाबदारीने बोलतोय. भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारला असेल, पण कंस मारणं एवढाच उद्देश नव्हता. बाकीचे अनेक उद्देश, पण ते कंसात आहे. कंसात त्याला आपण मोकळं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, मोकळं केलं पाहिजे. कंस तसाही मेला असतो, पण त्या पुतना मावशीचा उद्धार कोणी केला असता. कंस तसाही मेला असता, पण आमच्या देवकी मातेची कुसमणी पवित्र केली असती. महाराज कंस तसाही मेला असतो, पण नंद बाबाच्या घराचा उद्धार यशोदमाईचा कोणी केला असतं महाराज. कंस तसाही मेला असता महाराज, कंस तसाही मेला असता. मला सांगा, गीता अर्जुनाला कोणी सांगितले असते, सांगा ना. कंस तसाही मेला असता, द्रौपदी मातेचं संरक्षण कोणी केलं असतं. मला सांगा, जन्ममरण कुणाच्या हातात हो, खरं सांगा. आपल्या हातात आहे का, जगाच्या मालकाच्या. आपण गावाला काय म्हणतो, राम भाऊ श्याम भाऊ रात्री हार्ट अटॅकने गेला. कशाने गेला, अटॅकने. अटक आणायचं कोणाच्या हातात आहे, मला सांगा, खरं सांगा. कोणाच्या, जगाच्या मालकाच्या, देवाच्या हातात आहे. मग एक अटॅक लंकेत पाठवला असता, हार्ट अटॅक, आणि एक मथुरेत पाठवला असता, युद्ध करायची गरज होती का भारत. अटॅक पाठवल्यावर अटॅक करायची काय गरज होती, तसं मारता आलं असतं ना. मला सांगायचं काय, कंस तसाही मेला असतो. माझं बोलणं कळतंय, कंस तसाही मेला असता, पण हा गीता ग्रंथ जगापुढे, जगाचं सोनं कोणी केलं असतं. एक सांगू गोष्ट, सातारा जिल्ह्यात एक महान संत होऊन गेले, ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज. मागणे महाराज तुम्ही नाव ऐकलं असेल, मोबाईलला पाहिलं असेल. त्यांच्या शिष्याने विचारलं गुरुजींना, का हो गुरुजी, हो गुरुजी, भगवान श्रीकृष्ण तर द्वापार युगात जन्माला आले, कधी. मग आपण दरवर्षी गोकुळाष्टमीला पाळणा का आलो, तो जन्माला कधी आले, दरवर्षी पाळणा हलवायची काय गरज आहे. तर गुरुजींनी फार उत्तर दिलं, गोड उत्तर दिलं. गुरुजी म्हणतात, तुझं ठीक आहे, बरोबर आहे बाळा, भगवान श्रीकृष्ण चंद्र द्वापार युगात जन्माला आले, पण आपण दरवर्षी पाळणा का हलवायचा सांगू. महाराज पाळणा हलवता हलवता तो कृष्ण विचारांच्या रूपाने आपल्या घरात जन्माला यावं, आणि ती खरी गोकुळाष्टमी. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, पैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाडे चिरापडे. आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालाय, ह्या जन्मात पुढचे सगळे जन्म संपवण्याची ताकद ह्या जन्मात आहे. हे सोल्युशन ह्या जन्मात आहे. महाराज बरं मला सांगा, जन्माचं कारण काय हो? तर मृत्यूचं कारण काय? मृत्यूचं लॉजिक काय? मृत्यू का होतो? जन्माला आलो म्हणून मृत्यू आहे ना. बरं जन्माचं कारण? जन्माचं कारण काय? मृत्यूचं कारण जन्म आहे. आता मी मारणार आहे, पण मी जन्माला आलोय म्हणून मारणार आहे. जन्माचं कारण काय सांगा ना? जन्माचं कारण काय? काय सोल्युशन आहे? कर्म दुःख भारत पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे ये संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी. जन्माला यावं लागतं म्हणून मरावं लागतं. ओके, मग जन्माचं कारण काय? मृत्यू. आणि मृत्यूचं कारण दुःख कर्म मारत. मग साधू संत सांगतात आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालाय, मग ह्या जन्मात नेमकी कोणतं साधन प्राप्त करायचं, कोणतं साध्य? मरायच्या आधी बरं का आजीबाई, माझ्या लाडकी बहिणी, मरायच्या आधी कोणतं साधन प्राप्त करायचं महाराज? कारण जन्माला आल्यापासून बरेपर्यंत सगळ्याच व्यथा आहे. काय मला व्यथा आहे ना? मला सांगा, आई बाळाची आई जेव्हा गर्भवती असते, फार टोकाचं बोलतोय, बाळाची आई जेव्हा गर्भवती असत्या, तिच्या पोटात बाळ असते, तेव्हा तो गर्भ कसा असतो महाराज? असा कीर्तनकारासारखा उभा असतो. डोकं कुठं असतं महाराज? खाली पाय वर. माऊली म्हणतात गर्भी दिला असता दंड, वरती पाय खाली तोंड. आणि ज्यावेळेस आई गर्भवती असते का महाराज, तिला काही इच्छा होतात, त्याला आपण गावाला काय म्हणतो? डोळी, बरोबर ना? की अति गरम, अति तुरट, अति आंबट, अति तिखट, अति गोड. गोड खाण्याची इच्छा आईला होती, त्या मातेला. आई ज्यावेळेस गरम चहा कपाने पिते ना, गरम चहा, तो गर्भ बिना कातडीचा बिना चांबडीचा गर्भ आतल्यात पोळला जातो. माऊली म्हणतात त्वचे विना गर्भांग पोळे तेने दुःखी लोळे अति दुःखी. त्या आईच्या पोटातली व्यथा. व्यथा नंबर 2, बाळंतपणाची व्यथा. तुमचं जर कर्म जर अनुकूल असेल तर बाळंतपण सुखरूप. नाही तर डॉक्टर लोक सांगतात येताची कर्मजार तुझी मान अडकली. आई पाहिजे असेल तर बाळ जाते, आणि बाळ पाहिजे असेल तर आई जाते. जर आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढायला लागेल. ही बाळंतपणाची व्यथा आहे. कर्म अनुकूल पाहिजे. व्यथा नंबर 3 ऐका, बाळंतपण जर तुमचं सुखरूप झालं तर बालपणाची व्यथा. बालपणाची व्यथा काय सांगू दे गाता, विष्टा मुद्रा हाती चोरिता, बरे सर्वांग समजेना ऐशा कधी बालपण, खेळता वेळ घेणे निघून जन्म मने वाडे मंदल, आयुष्य गेले कळे ना. ही बालपणाची व्यथा आहे. व्यथा नंबर 4 तारुण्याची व्यथा. ऐका महाराज, आज आपल्या पोरांचा रोडवर ऍक्सिडेंटने मृत्यू होतो महाराज. ही व्यथा आहे बघा तुम्ही. ही व्यथा आपल्या समाजाची. आज आपल्या मुलांची लग्न जमत नाही महाराज, ही व्यथा आहे. आज एक सांगू, आज आपला मुलगा, आपला महाराष्ट्रीयन मुलगा, बहुजन समाजाचा असू, सगळ्या समाजाचा असू, मराठी, तो काय म्हणतो माहिती का महाराज? आज आपला शिकलेला तरुण काय म्हणतो? राम सेतू अस्तित्वात नाही. काय म्हणतो महाराज? ही व्यथा आहे. एक सांगू महाराज, त्याच्या म्हणण्यानुसार राम सेतू अस्तित्वात नाही, पण महाराज ती आपली संस्कृती आहे महाराज. आज मुस्लिम समाजाचं तुम्ही एकही सुशिक्षित पोरगा घ्या, MBBS, डॉक्टर, इंजिनियर, BSc, MSc कोणी घ्या, MBA वाला घ्या, मुस्लिम समाजाचा मागणे महाराज एकही पोरगा असं मला म्हणणारा दाखवा, मेरा अल्लाह छूट आहे महाराज, 5 लाखाचं बक्षीस दिलं महाराज. आणि आपली पोरं म्हणतात राम सेतू अस्तित्वात नाही महाराज. भयानक. त्यांना शिकवा. पहाटे 4 वाजता ते देवळात घेऊन जातात, त्यांच्या मंदिरात घेऊन जातात. ही तारुण्याची व्यथा आहे. व्यथा नंबर 5 म्हातारपणाची व्यथा. वर्ष 50 सरती, किती हलती दाताच्या पंगती, काळे केस शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती. काय म्हणती? म्हातारा. ज्याचं वय 50 आणि 60च्या पुढे, त्याला जाऊन विचारायला का आया आयाम बाया बाया, इथं दुखलं तिथं दुखलं महाराज. त्या दिवशी राजगुरुनगरला मागडे महाराज एक बाबा मला स्टँडवर भेटले, म्हणले महाराज दावा ग्रुप कुलपितोय आणि त्याच्यात वयलच राहत नाही बाबा, वर्ष भरण्यासाठी तुझ्या येईल हाती काठी, चाववे ना भाकर रोटी, नाक हलवटती लागत असे.
कधी ना त्या म्हाताऱ्याक कपाळाला हात लावून बसलेला असं महाराज. म्हातारपणी ठेठे पडसे खोकला हात कपाळाला लावून बैसे. म्हातारपणाची व्यथा. आता ऐका शेवटची व्यथा, व्यथा नंबर 5, मृत्यूची व्यथा. माझा सिद्धांत काय तुम्ही तुम्हाला सांगणार आहे. मृत्यू माऊली म्हणतात एक एक रोमांच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पायी बोलता वेळ काही दैसली नवही द्वारे. महाराज जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर जीवाला धरू धरू ठेवतो. काय प्रेम आहे जगात कोणाचं नाही. काय प्रेम आहे महाराज जीवाचं आणि शिवाचं, जीवाचं आणि शरीराचं. मला सांगा तुम्ही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे, जीव जरी घेणार फक्त बॉडी आहे. खरं सांगा ना, दोघ आहे बरोबर आहे. काय प्रेम आहे विचार कर, काय लॉजिक आहे महाराज. का बॉडी जरी जीव आला असं काय आहे का महाराज. जीव शरीराची प्रीत दोघे एक रूप वर्तता. जगात कुणाचा प्रयत्न आहे. महाराज टेररिस्ट अब्दुल कसाब त्याला फाशीची शिक्षा झाली. अब्दुल कसाब येरवडा सेंट्रल जेलला त्याला फाशी शिक्षा झाली. ऐका जाताना दोघच बरोबर गेले, त्याचं शरीर आणि जीव. आणि त्याचे आई कुठे होते महाराज पाकिस्तानात. जीव शरीराची प्रीत. आपण म्हणतो ना 10 दिवस झाले म्हातारीने अन्न पाणी सोडले, पण मग प्राण काय जात नाही. जायलाच कसं महाराज. ते शरीर जीवाला धरू धरून ठेवतो महाराज, सोडत नाही महाराज. ते म्हणते ए जीवा तू आहे म्हणून 70 वर्ष या बंगल्यात. किती वर्ष तू गेले माझी पोर 2 तास ठेवणार नाही. माझं खोटं वाट दुपारी उद्या दुपारची पारी मरून पा प्रयत्न करा, मग प्रयोग करा. काय हरकत करायला आपलं लॉजिकली. जी शरीराची प्रीत दोघे एक रूप. काय लॉजिक आहे महाराज. ऐका मला सांगायचं काय. एक एक रोमाच्या काही सहस्र विंचवाची वेदना पायी. मृत्यू होताना म्हणजे जीव जाताना प्रत्येक माणसाला माऊली वेदना सांगतात. एक एक रोमाच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पायी. म्हणजे आपल्या एका केसाला 100 उंच चावतात माणसाच्या. जीव जाताना इतका वेदना. तर मग आपल्या शरीराला केस किती बोला. शास्त्र किती आहे बोला. 1 कोटी तुम्हाला सांगून जातो. 4 मिले. किती मिले किती मिले 4 मिले 64 खिले. 20 रहे करजोड हरिजन से हरिजन मिले तो खिल गए 7 करोड. ती मसल ही काय बांधगडी बाबा नवीनच काय आणले. मागच्या वेळेस नवरते बारा तुम्ही परिक्रमा केली. तुम्ही परिक्रमा केली आपली कुठेतरी मी तुम्हाला भेटायला आलो बरोबर. मला सांगा हे वारकरी यांनी काय केली परिक्रमा केली बरं का. मी भेटायला आल्यावर त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं, मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. किती मिले 4 मिळले का. 2 डोळे त्यांचे 2 डोळे 4 मिले. 20 रहे करजोड. वारकरी असल्यामुळे दोघांनी हात जोडले. रामकृष्ण हरी जय हरी घालतो ना आपण. त्यांची 10 बोट माझी 10 बोट. 20 रहे करजोड. खूप 3 महिने मी भेटलो ना मला. वारकरी हरिजन से कडकडून मी बांधली. हरिजन से हरिजन मिले तो खिलगो 7 करोड. त्यांची 3.5 करोड केस माझी. म्हणजे माणसाच्या शरीराला किती केस शास्त्र सांगतं, पुराण सांगतं. प्रत्येक माणसाच्या शरीरात 3.5 करोड केस आहे. पुढे तुम्ही पुरंदर वाचा महाराज. मग ऐका आपण का आता माऊली म्हणतात एक एक रोमाच्या ठाई सहस्र विंचवाची वेदना पायी. बोलता एका केसाला 1000 मृत्यू चावतात. आता शरीराला केस किती 3.5 करोड गुंजले 1000 इज इक्वल टू बेरीज करा.
काय वेदना आहे महाराज भयानक. आणि बोलताना काही बैसली नवही द्वारे नसा नसांवरून जीव जातो. कोणाला सांगते ते का जीव जाताना मला इतका त्रास होतोय महाराज. आता ऐका, मृत्यूची व्यथा, म्हातारपणाची व्यथा, तारुण्याची व्यथा, बालपणाची व्यथा, बाळंतपणाची व्यथा, आईच्या पोटातली व्यथा, या सगळ्या काय व्यथा आहे. आणि जन्म तर मानवाचा मिळालाय. मग या व्यथा चुकवण्यासाठी काय करायला लागेल बोला. आपल्याकडे काय सोल्युशन आहे महाराज? बोला ना, काय सोल्युशन आहे महाराज? काहीतरी असेल ना, चला लॉजिक काहीतरी असेल ना. काय लॉजिक आहे महाराज? काय लॉजिक आहे? उठा जागे व्हारे, स्मरण करा भावे चरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा. सुटली का व्यथा महाराज? सुटली का? बोला काय करायला लागेल त्याच्याकरता? भावाने काय करायला लागेल? माथा त्याच्या पायी घाला मिठी. काय मिठी महाराज? ह्या जगात धोका कुणाला आहे? धोका धोका एक सांगू, या जगात धोका कुणाला आहे? एवढंच घरी घेऊन जा. एक मासेमारी असतो, मासेमारी करणारा कोण असतो? कोळी. कुठं मासेमारी करतो कोळी? समुद्रात. लांबपर्यंत जाळे फेकतो, 50 फुटापर्यंत असं भरकनी काय फेकतो? जाळे. लांबपर्यंत मासे त्याचे जाळे अडकतात, लांबपर्यंत. पण एक मासा महाराज, एक मासा त्याला असा वस्तात भेटतो, त्याच्या पाय शेजारीच गुटमळत असतो. घालीन लोटांगण वन दिलं चरण. मला सगळा धोका कोणत्या माशाला हो? पायाजवळच्या का लांबच्या? मग ज्यांनी परमेश्वराच्या चरणाचा आश्रय घेतलाय त्याला धोका आहे का? त्याच्या पायी घाला मिठी. त्याच्या पायी घाला मिठी, भावे चरणी ठेवा माथा. पण तो माथा कसा ठेवायचा महाराज? मिठी नेमकी कशी घालायची? काय तुमच्याकडे कशी मारणार मिठी? तुमच्याकडे असा कोणता भाव आहे, कोणतं साधन आहे? काहीतरी सोल्युशन पाहिजे ना. थोडं डीप मध्ये जातो मी. कशी मिठी मारणार महाराज? ऐका, शास्त्रात 4 साधनं सांगितले. किती? 4 सिद्धांत सांगितले. पहिला आहे योग, दुसरा आहे ज्ञान, तिसरं कर्म आणि चौथी भक्ती. जर आपण जर योगाचा जर विचार केला, योग थोडा मागणे मला अवघड आहे. योग योग सिद्धांत, योग साधन थोडं अवघड आहे. ग्रामीण भागात आपल्या गोरगरिबांना जमणार नाही. शेतकरी माणसांना थोडं अवघड आहे, कठीण आहे थोडे. बावली म्हणतात योग याग विधी
काय बोलत होती काय गोड चाललंय तुम्हाला योगयाग बुद्धी एलेले सिद्धी वायाची उठाती दंभ धर्म गोर गरिबांना शेतकरी वर्गाला योग पाठ पाडलाय पण आव गरिबाला नंबर 2 ज्ञान महाराज ज्ञान आलं का अहंकार वाढतो ज्ञान आलं तर अभिमान वाढतो ज्ञानेजन भरणे आपल्या सामान्य माणसाला नंबर 3 साधन आहे कर्म ऐका कर्म आहे पण कर्म सूक्ष्म आहे महाराज सूक्ष्म चूक कर्म चालत नाही आपण वावरात शेतात काम करतो काम करताना तळाखाली आपल्या मुंगी चिरडली जाते आपल्या लक्षात येते कधी लगेच ताप लागते कर्म सूक्ष्म चूक मंत्रच आहे बहु थोडा सूक्ष्म चूक चालत नाही महाराज एकाची बायको आजारी पडली कुणाची एका व्यक्तीची बायको आजारी पडली सगळा दवा पाणी केला महाराज मुंबईला गेला पुण्याला गेला कोलकात्याला गेला बाहेरच्या देशातही गेला बक्कळ पैसा घालवला पण बायको काही नीट झाली नाही कंटाळला बिचारा सगळे डॉक्टर थकले त्याची बायकोनी खाणं पाणी अन्न पाणी सुद्धा सोडलं महाराज आत मला खेळून पडली वर्ष झालं तसं आणि डॉक्टरने सांगितलं 15 दिवसात तुझी बायको आता जाणार काय जाणार 15 दिवसात बायको तुझी मरणार बारीक झाली बिचारी दिसण्याची झाली पण त्याला एक व्यक्ती भेटला आणि त्यांनी त्याला आयडिया दिली तू एक काम कर म्हटलं देवीचा मंत्र जप कर कुणाचा देवीचा महाराज त्याने रात्रंदिवस देवीचा मंत्र जप चालू केला ओम भार्याल भैरवी लक्षती ओम भार्याल भैरवी लक्षती ओम भार्याल भैरवी लक्षती ओम भार्याल महाराज पोरगी पळत आली पप्पा म्हणजे उठली महाराज ती उठून बसली ऐका त्याचा मंत्र जप चालू ओम भार्याल भैरवी लक्षती ओम भार्याल पण आनंदाचं मला असं झालं ओम भार्याल भक्षती भैरवी काय झालं चुकून ओम भार्याल पोरगी पळत आली पप्पा मम्मी गेली नेली मम्मी सूक्ष्म चूक चालत नाही सूक्ष्म कर्म सूक्ष्म आहे महाराज ऐका आणि सगळ्यात शेवटचं साधन भक्ती भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा जाणे येणे खेपा एकेची खंडती सगळ्यात सोपं साधन आहे भक्ती अभंगाचं पहिलं करतो संकल्प
व्हावी माया संसाराची. सगळ्यात सोपं साधन काय महाराज? भक्ती. सगळ्यात सोपं साधन. मग ऐका, सगळ्यात सोपं साधन भक्ती आहे. गावाच्या गाव भक्ती लागली. वरुडे लागलं, गणेगाव लागलं, आमची लोणी धामणी लागली, खडकवाडी लागली, खामगाव तालुका आमचा भक्तीला लागला महाराज. सगळी गावात सोपं साधन आहे महाराज, पण निश्चित फलप्राप्ती झाली नाही. ऐका काय म्हणतोय मी, सगळं सोपं साधन प्राप्त झालं, साध्य प्राप्त निश्चित काय झालं, फलप्राप्ती झाली नाही महाराज. काय उपयोग आहे? मला सांगा, एक जण घाईने ताबडतोब स्टँडला गेला, त्याला जायचं होतं पुढं राजगुरुनगरला, पण चुकून शिक्रापूरच्या गाडीत बसला. बॅनर बोर्ड पाहिलं नाही महाराज. गाडी जातेगाव जवळ कंडक्टर त्याच्या जवळ गेला. तो म्हटलं एक खेळ द्या, राजगुरुनगर द्या. कंडक्टर म्हटलं खाली उत्तर. कुठे उत्तर? अहो 500ची कोरी नोट घ्या साहेब, बाकीचे काय उधार आहे का? खाली उत्तर. हे साधन कळ, पण फलप्राप्ती बोर्ड पाण्यात चुकला, फलप्राप्ती झाली नाही. आणि प्रत्येकाची इच्छा आहे, लोकांची साधन सोपं फळ मोठं, प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं 10 गुंठ्यात, 15 गुंठ्यात, 20 गुंठ्यात 500 पिशवी गोळा कांदा निघावं, चालू का असं? हे साधन सोपं बरं आहे का ते? आणि फळ मोठं. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं दारात म्हैस असावी, बिना शेंगाची असावी, नारकी नसावी, काहीच न खाणारी असावी, दूध मात्र भरपूर देणारी असावी, चालू का महाराज? रोगाला वाटतं औषध घरपोच मिळावा, फुकट असावा, कडू नसावा, गोडा असावा, आजार कायमचा दूर गेलेला, बरं आहे का ते महाराज? साधन सोपं भय मोठं महाराज, निश्चित फलप्राप्ती झालं नाही. पण भक्ती कशी करावी, बायको कशी असावी महाराज, मुलगा कसा असावा, ही सगळी उत्तरं साधू संतांकडे महाराज, सगळे उत्तर महाराज. कारण साध्य प्राप्ती झाले पण निश्चित फलप्राप्ती झाली नाही महाराज. सगळं तुम्ही संतांकडे कोणत्याही भावनेने जा, तुमच्या जीवनाचं सोलच करणार महाराज. कोणत्या भावने, तुम्ही कोणत्या भावे शरण जाता भेटी ओ ना ओ भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तस तुटी जन्मजारी भलतिया भावे. तुम्ही संतांना त्रास देण्याच्या उद्देशाने जा, ते तुमच्या जीवनाचं कल्याणच करणार महाराज. भारत तुकोबरायांच्या जीवनातला गोड प्रसंग सांगतायत. मला सांगायचं काय बरं का, सिद्धांत लक्षात घ्या, फार जबाबदारीने बोलतोय मी. तुम्हाला गंगाजीबा मावळ माहिती असेल, तुम्ही ऐकला असेल, ऐका. गंगाजीबा मावळची काय हरवली महाराज? म्हैस. काय हरवली महाराज? म्हैस हरवली. रात्रंदिवस शोधू लागले, दुपटी म्हैस होती. 4 दिवसापासून कोऱ्याच्या गोल्डन चहा आली महाराज, कोरा रोज दुधाचं प्यायचे. कंटाळले म्हैस शोधून, फार वैतागले म्हातारे ते, कंटाळले. ऐका, सुरुवात काळ सांगतोय तुमचं, त्यांचा सुरुवातीचा काळ. 4 दिवसानंतर तुकोबराय भांडवली डोंगरावर भजन चाललं होतं, त्यांचं ध्यानस्थ बसलं होतं, चिंतन चाललं होतं, साधना करत होते. सकाळच्या पारी हा वैतागून बिचारा 6-6:30च्या दरम्यान भांडारा डोंगरावर गेला तिकडे त्या दिशेला. आणि तेव्हा त्यांना महाराज एका दगडावर दिसले. बघ, महाराजांचं भजन चाललं होतं. त्यांच्या जवळ गेले. का हो महाराज? ओ बुवा, तुम्ही कधी बसले इथं? काय नाही, भलेपाठी चालू 4 वाजता. बरोबर. आणि कधीपासून बसता? गेली 5-6 महिने झाले मी इथं भजन करतो. पण तू का आला बा? तुकोबराय म्हणतात, तुला माझ्यासारखी संसाराची उपरती झाली काय? तू पण कंटाळा वैतागला का? तो म्हटलं तसं नाही महाराज, पण एक काम करा, तुम्ही माझी म्हैस पाहिली का? काय म्हैस पाहिली का? तुकोबरायने कपाळाला हात लावला. ए बुवा, अरे माझी बायको आवली, तिच्या म्हशीला कंटाळून मी इथं आलो आणि तुम्हाला म्हैस पाहिली का विचारतो? आणि म्हैस पाण्यात आयुष्य खर्च करता काय? ऐका, म्हैस पाण्यात आयुष्य खर्च करू नका, देव पाण्यात आयुष्य खर्च करा महाराज. देव पाहावया करीवो सायासे नधर्या बनाते वंत हो. देव पहावया करीवो सा, देव पहावया करीवो सायास न धर्यास नाशिवंत. म्हैस पाण्यात आयुष्य खर्च करू नका, जगाच्या मालकाला पाण्यासाठी आयुष्य खर्च करा, तुमच्या जीवनातच सोनं होईल. तो गंगाजीबा मावळ म्हटले, हे तुमच्या भागड कथा मला सांगू नका, भक्ती प्रेम वैराग्य सांगू नका, माझी म्हैस पाहिजे का एवढं सगळ्यांना चाललं करू. अरे तुकोबराय म्हटले, हा जर आपल्याकडे आलाय आणि मोकळा जायचं म्हटलं आपला अपमान आहे. मला सांगा, एखादा परीस आहे
आणि याकडे सोन्याचं धातू त्याच्याजवळ, लोखंडाचा धातू त्याच्याजवळ गेला, तो बिना सोन्याचा होता, आपण कोणाचा भारत तरी सचा आहे ना. माऊली म्हणतात आगावरी थोडा वेळा लागी बुडतेने प्रसंगी सोन्याची झाला. तो पार त्या परिसाला कुराड तोडायला जाऊ द्या, त्रास द्यायला, पण त्याचं काय करतो सोडून गेलो तुम्हाला. तू कोणाला म्हटलं ठीक आहे बाबा गंगाजी बुवा, मी तुझी म्हैस सापडून देतो, पण तू मला काय दिशी बोल. ते म्हटलं तुम्ही म्हणाल ते बघ बर का, अहो तुम्ही म्हणाल ते मी गंगाजी बुवा नाही सापडले तर तुम्ही म्हणाल ते. महाराजांनी सांगितलं ह्या लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडे जा. ऐका साधूची ताकद सांगतो, डावीकडे जा. बरोबर त्यांनी सांगितलं ह्या झाडाखाली. मला तो गेला पाहिला, मला वाटतं 1-1.5 किलोमीटर गेला. तिथे गेल्यानंतर ज्या झाडाखाली म्हैस सांगितली आणि जिकडे म्हैस तोच सांगितलं भारत तिकडे तोड निघालं. काय ताकद त्याला म्हैस सापडली, त्याला इतका आनंद झाला भारत. म्हैस घरी घेऊन आला, लगेच दूध काढलं, लगेच चहा बघायला भारत दुधाचा प्युअर. पहिला झुरका आणला, झुरका आणल्या त्याची बॅटरी चार्जिंग झाली भारत. बघा आपली चहा पेल्या बॅटरी चार्जिंग होती, खरे खोटे भारत गावाला आपल्या माणसांची जुन्या माणसांची तशी बॅटरी चार्जिंग झाली त्याची. आणि त्याच्या लक्षात आलं आपण माणसाला महाराजांना शब्द दिलाय. डायरेक्ट त्याने तुकोबारांना गाठलं आणि चरणात लोटांगण घातलं महाराज आणि म्हटलं महाराज बोला आता, तुम्ही सांगितलं होतं काय करू आता बोला. काय कर, गळ्यात काय घाल, टाळ घाल आणि माळ घाल. आजही तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांपैकी गंगाजी बुवा मवाळ कडूचकर नाव आदराने घेतलं जातं तुम्हाला. तुम्ही संतांकडे कोणत्या नाव देऊन जा. बायको कशी असावी, काही जण कबीरजींकडे जातात, खाओ कबीरजी. एक जण जातो कबीरजींकडे, खाओ कबीरजी. बायको कशी असावी, मे महिन्याचं कडकडीतून दुपारचे 12 वाजले, कबीरजी म्हणले इथं बस, त्याला तिथं बसवला आणि बायकोला आवाज दिला कंदील पेटून आण. त्यांच्या पत्नीने 1 सेकंदात म्हणजे 10 सेकंदात कंदील पेटून आणला महाराज. आपली बायको असते तर काय म्हणली असते दुपारी 12 वाजता. उत्तर मिळालं बायको कशी असावी. काय भक्त मंडळी, काय गोर गरीब शेतकरी मंडळी, ऐका कबीरजींकडे जातात पुन्हा एकदा. शेतकरी आपल्यासारखी गोर गरीब साधी मंडळी आणि कबीरजींकडे जातात. हो कबीरजी भक्ती कशी करायची आम्हाला सांगाव, कशी करायची भक्ती, पण आमच्या गोरगरिबाच्या सोप्या भाषेत सांगा, आम्हाला ते कळणार नाही. सोप्या आमच्या भाषेत. बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले बसा. कबीरजींनी विचारलं तुम्ही शेतात काय काय करता. काय नाही कबीरजी, कांदे बटाटे वांगी रताळ गाजर दोडका गवार लसूण मिरच्या टोमॅटो. बरोबर, कांदे कसे लावता. कांदे बी काय करतो, गादी वाफा तयार करतो, त्याच्यात बियाणे बी टाकतो आणि ते लागवडी लायक झाल्यावर उपटून पलीकडच्या शेतात नेऊन लावतो. बर 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 तशीच भक्ती करायची. संसारावरची मायाला काय करायची, ती उपटायची, कुठं लावायची, परमार्थावर संकल्पावी भक्ती आवड संकल्पावी माया संसारावरची. संसारावरचं प्रेम कशावर लावायचं महाराज, परमार्थावर. ऐका भगवान श्रीकृष्ण चंद्र अवतार संपवताना युद्ध झालं, सगळं झालं आणि त्यांना नील धामाला जायचं होतं. कुणाला, भगवान श्रीकृष्णाला, श्याम सुंदराला, जगाच्या मालकाला अवतार संपवायचा होता. युद्ध झालं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि नील धामाला जायचं होतं. भगवान जाता जाता उद्धवजींना भेटले. कुणाला भेटले, उद्धवजींना, आणि त्यांच्या हातात पादुका दिल्या आणि पादुका दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक रडायला लागला. डोळ्यात पाणी आलं देवाच्या. तो उद्धवजी म्हणतात काय देवा हा रडता तुम्ही, तुम्ही तर जगाचे तारक आहे, तुम्ही जगाचे मालक आहे, रडता का तुम्ही, का रडता. महाराज तेव्हा देवाने काय उत्तर दिलं, ते म्हटले बरेच दिवस झाले माझे विदुर चाचा मला भेटले नाही. महाराज कोण भेटले नाही,
विदुर चाचा ऐका, युद्ध सुरू होण्याअगोदरच विदुर चाचा कुठे गेले होते? तीर्थयात्रेला गेले होते. युद्ध संपेपर्यंत विदुर चाचा तिथं नव्हते. कुठं? तिथं नव्हते. महाराज रडू लागले. पादुका दिला. जाताना निरोप सांगितला का विदुर चाचांना सांग का जाताना हा जगाचा मालक तुमची आठवण काढत होतो. महाराज देवनी धावाला जातात, अवतार संपवतात. बऱ्याच वर्षांनी विदुर चाचा आणि उद्धवजी यांची भेट वृंदावनमध्ये होती. कुठे होते? वृंदावन. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे ज्ञान गोधडी. काय नाव आहे? ज्ञान गोधडी. आपल्या गोधड्या असतात ना, ज्ञान गोधडी. ऐका, त्यांची भेट झाली. दोघांनी आलिंगन घेतलं, गळा भेट झाली. उद्धवजीने विचारलं, चाचा आप कहा थे? उद्धवा मी तीर्थयात्रा चला गया था, बहुत दिन आपकी याद आ रही. मग सगळं झालं. बोलणं सुरू असताना चाचांनी विचारलं, भगवान श्रीकृष्ण मेरे को किधर मिलेगा, किधर मिलेगा? हा जगाचा मालक मला मिळेल कुठं? महाराज असं ऐकलं, उद्धवजींच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा विदुर चाचा म्हणतात, का रे उद्धव तू का रडतो? का रडतो तू? का रडतो? का रडतो तुम्ही? का रडतो? तेव्हा उद्धवजींनी सांगितलं, चाचा अब भगवान नहीं रहे, दिल दम चले गए. भगवान श्रीकृष्णांनी अवतार संपवला. महाराज असं ऐकलं, चाचांनी हंबायला पडला. महाराज त्याचा ऑक्सबॉक्स रडायला लागले. तेव्हा उद्धवजी काय म्हणतात, ओ चाचा तुम क्यों रो रे? तुम्ही का रडता? का रडता? का रडता? हा जगाचा मालक तुमच्यासाठी रडत होता जातानी. कोण? जगाचा बाप. महाराज जे ठिकाण होतं ना ते उभं राहिले वृंदावन मधलं, ते ज्ञानाला प्राधान्य देणारे ठिकाण आहे वृंदावन मधले. पण यांच्या भक्तीपुढे ज्ञान गोधडी सारखं झालं, म्हणून त्या ठिकाणाला नाव पडलं ज्ञान गोधडी. ही स्टोर भक्ती आहे. महाराज विठ्ठल अहो, घरातल्या एखाद्या कर्तापुरुष गेल्यावर सगळं घर रडतो. गावातला कर्तापुरुष गेल्यावर सगळं गाव रडतं. तालुक्यातला कर्तापुरुष गेल्यावर सगळा तालुका रडतो. जिल्ह्यातला कर्तापुरुष गेल्यावर सगळा जिल्हा रडतो. भारत राज्यातला कर्तापुरुष गेल्यावर सगळं राज्य रडतं. देशातला एखादा मोठा माणूस गेल्यावर सगळा देश हय करतो, रडतो. राष्ट्रातला एखादा कर्तापुरुष गेल्यावर सगळं राष्ट्र रडतं. महाराज ऐका, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायसाठी जगाचा मालक रडतो. महाराज काय ताकद आहे जगात तुला, आणि हीच थोडं भक्ती. महाराज विठ्ठल विठ्ठल. महाराज तुमचं म्हणणं पटलं, ह्याची थोडं भक्ती आवडते देवा, संकल्प हवी माया संसाराची. महाराज तुमचं म्हणणं पटलं आम्हाला, पण हे संसाराचं काय मग आमच्या? आम्ही सगळं प्रेम परमार्थ राहिलो, संसार करायचा कोणी? महाराज प्रश्न आहे ना, परत लॉजिक आलं ना. आम्ही माया सगळं लावलं, पण संसार कसा चालवायचा? महाराज एक सांगू, महाराज संसार करायचा नसतो तो होत असतो. ऐका वाक्य, संसार करायचा नसतो तो होत असतो, आणि परमार्थ करायचा असतो. महाराज एक दोन गोष्टी, एक वेगवेगळ्या विभागातल्या प्रयत्न आणि प्रारब्ध. महाराज संसारात प्रारब्ध आणि परमार्थात प्रयत्न. संसार नशिबाने होत असतो आणि परमार्थात प्रयत्न करून परमार्थ करायचा असतो. पण आपलं उलट हो महाराज, आपलं उलट. आपल्याला एखाद्या म्हातारा म्हणलं, बाबा चालायचं कीर्तन, दाम खंडित कीर्तन. म्हातारा म्हणतो, पोरे अरे माया पुढे नशीब आहे, इथं त्याचं नशीब ढकलतं. याला कोंबड्या सांभाळायच्या असतात, इथं प्रयत्न नाही करणार. महाराज मला सांगायचं काय, माझं बोलणं फार टोकाचं आहे. इथं आपण संसार आणि परमार्थ याच्यात फरक बघा. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर प्रयत्न करून जर संसार केला तर जगात सगळेच लोक श्रीमंत झाले असते ना, माझं कोणी राहिलं नसतं ना. संसारात जर प्रयत्न असते तर गरीब एखादा करायला असता. मला सांगा ना, एक भाऊ रोडपती आणि एक भाऊ करोडपती. महाराज एकाला जगण्यासाठी 8 तास करावा लागतो आणि एक निवांत. बघा काय काय लोक आपण असं म्हणतो, काहीच करत नाही, त्यांना बक्कळ पैसा मिळतो, आणि एखाद्या दिवसभराचं कष्ट करतोय त्याला काहीच. हे कशाचं आहे महाराज? हे कशाचं प्रतीक आहे? तुम्हाला पर्याय काय महाराज? तुमच्याकडे याला सोल्युशन काय? काय सोल्युशन आहे महाराज? एकच सोल्युशन आहे, देव ठेवील तसंच राहा, बाकी काय करावं आपण घरी दुसरं करत.
फार गोड चाललाय ठेविले अंत पैसेची रावचित्ती असू द्यावे समाधान. महाराजांनी शब्द का वापरले या ठिकाणी? चित्ती असू द्यावे समाधान. बघा ना, हा समाधान शब्द नेमकी काय आहे? त्या शब्दाची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ समाधान? ते मानावं कसं? ऐका, सम आणि आधान या दोन शब्दांचा मिळून समाधान शब्द तयार झाला. मग सम आहे जिचं स्वरूप, परत एकदा सांगतो, सम आहे जिचं स्वरूप, त्या स्वरूपात चित्ताचं आधार होणे म्हणजे समाधान. परत एकदा सांगतो, सम आहे जिचं स्वरूप, त्या स्वरूपात चित्ताचं आधार होणे म्हणजे समाधान. आपल्या प्रत्येक माणसामध्ये एक वृत्ती असते. प्रत्येकाच्या अंतःकरणात काय असते? वृत्ती. ज्यावेळेस ती वृत्ती ना संकल्प विकल्प करते ना, त्यावेळेस ती मन ठरते. ज्यावेळेस ती बुद्धी म्हणजे निश्चय करते, त्यावेळेस ती बुद्धी ठरते. ज्यावेळेस त्याच वृत्तीला अहंकार येतो, त्यावेळेस ती अभिमानी ठरते. आणि ज्यावेळेस तीच वृत्ती चिंता, चिंती किंवा मनन किंवा चिंतन करते, ते थोडंसं जड जाईल, त्यावेळेस ती चित्तवृत्ती ठरते. ऐका, कोणती वृत्ती? चित्त. मग त्या चित्तवृत्तीमध्ये 3 प्रकारचे दोष सांगितले. थोडं सांगणार आहे. 3 प्रकारचे दोष. पहिला आहे मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप वासना, विक्षेप म्हणजे चंचलता किंवा चपळता, आणि आवरण म्हणजे अज्ञान. मग हे तिन्ही दोष एकाच वेळी नाहीसे होतात. काय म्हणतोय मी? हे तिन्ही दोष एकाच वेळी नाहीसे झाल्यानंतर त्या वृत्तीला स्थिरता प्राप्त होते. ती वृत्ती सुखावते, तिला समाधानाची प्राप्ती, तिला सुखाची प्राप्ती होते. लोकांचा गैरसमज आहे, इच्छापूर्ती म्हणजे सुख आणि समाधान नाही. महाराज काय म्हणतात? चित्त असू द्यावे समाधान. समजा आपण रात्री झोपलोय आणि आपली इच्छा झाली सकाळी आपल्याला गाडी घ्यायची, 4 व्हीलर कार घ्यायची, आणि दुसऱ्या दिवशी आपण लगेच गाडी घेतली. लोकांना वाटतं सुखाची प्राप्ती नाही. महाराज तुमचे जेव्हा चित्त शुद्ध होईल, ते कशाने होईल महाराज? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. महाराज समाधान प्राप्त करायला एकच साधन महाराज. कोणतं महाराज?
सदानाम घोष करुवारी कथ तेने सदा चित्ता समाधान. एक सांगू महाराज, फक्त परमार्थातच समाधानी सुखी. ऐका, फार टोकाचं बोलतो महाराज. परमार्थातला आनंद वाढत जातो, सुख समाधान, प्रपंचाचं सुख उतरत जातं. कधी पहा तुम्ही महाराज, एक सांगतो, ऐन तारुण्यात पती पत्नी जितक्या प्रेमाने एकमेकांकडे पाहतात तेवढं म्हातारपणात पाहत नाही. कधी पहा तुम्ही, कधी पहा. चुकून पाहिलं तर महाराज असे पाहतात का 7 जन्माचं वय आहे. किती महाराज, किती जन्माचं? 7 जन्म. मग म्हाताऱ्याचं लाल डोळं त्यांच्यामध्ये आपल्यासारखं जण मधलंच पेट्रोल महाराज इतकं बिघडतं. दोघ जण दिवसभर बारदार गवत कापतात, पण एकमेकांशी मला सांगायचं काय, उतरत जाणार सुख आहे. माझं लॉजिक काय, उतरत जाणार आहे. एक नियम आहे, नवीन लग्न झाल्यानंतर पहिले 2 वर्ष पती बोलतो, पत्नी ऐकते. किती वर्ष पहिले? 2 वर्ष. पुढचे 2 वर्ष पत्नी बोलते, पती ऐकतो. आणि शेवटचे सगळे वर्ष मला दोघे बोलतात आणि अख्खं गाव ऐकतं. विठ्ठल मला सांगायचं की हे उतरत जाणार सुख आहे. मी म्हणत नाही तुम्ही संसार करा, सुखाने करावं. ना बाबा म्हणतात सुखे करावा संसार, परिणा सांडावे दोन्ही सुखाने करा. त्याची गुंतन व्हायचो श्रेया पुत्र संसारा, त्याने तू आघोरा पावशील. आघोरा अवघाची संसार सुखाचा करीन महाराज. खरंच परमार्थात सुख आहे महाराज, फक्त गुंतवण व्हायचे. मला का गुंतू नका, तुम्ही सुखाने करावं महाराज. गुंतवण सांगू, एका श्रीमंत शेठने गोडी घेतली. काय घेतली? गोडी. बरं, किती लाखाची घेतली गोडी? 10 लाखाची महाराज. प्रचंड श्रीमंत शेठ, 10 लाखाची गोडी. मला सांगा, शेठ घरी आला, 10-15 दिवस जातात. महाराज मागणे महाराज शेठचा चेहरा उतरतो. शेठ नर्वस होतो, नाराज होतो आणि चिंता करत दरवाजात बसतो. जाणारे विचारतात, काय शेठ तुम्ही आजारी आहे काय? तुम्ही लय नर्वस आहे, नाराज आहे. शेठ म्हटले, मी नाही आजारी, गुढी आजारी. कोण आजारी आहे? गुढी. गुढीने सकाळी हरभरे खाल्लेले आहे का? 5 दिवस जातात. शेठ फ्रेश होतो, चकित चंतू फ्रेश होतो एकदम, आणि एकदम हसतमुखत दरवाजात बसतो. जाणारे येणारे विचारतात, का हो शेठ? गुढीला बरे वाटतं. हो, गुढीने सकाळी हरभरे खाल्ले. महाराज 5 महिने जातात, शेठ आजारी पडतो. कोण? शेठ. मला सांगा, गुढीचा चेहरा उतरला का? मला कसं सांगा, शेठ आजारी नाही, मेला असं समजा महाराज. गुढीने 2 किलो नाही, 10 किलो हरभरे दाबी लागले. कोणत्याही पिक्चरचं हॉलिवूड, टॉलिवूड, बॉलिवूड कोणतेही गाणे होते महाराज, फार फार आनंद 10 वर्ष टिकतो. ओल्ड गाणं असू द्या, 20 वर्ष 30 वर्ष. ऐका, एक सिद्धांत सांगतो. माझ्या वारकऱ्यांनी गेली 700 वर्ष झालेत. किती वर्ष? 700. 700 वर्ष झालेत. सकाळी काकड्याला पहाटे विना घेतल्यानंतर रूप पाहत होती. तीच चाल म्हणू द्या. काय म्हणतोय मी? तीच चाल म्हणू द्या महाराज. आनंद वाढत चाललोय महाराज. सुंदर
सुख घडोघडी वाढू बघ आले नाले उपज आवडे हे वाढत जाणार सुखे. तुम्ही नवीन मोबाईल घ्या, आयफोन घ्या, मी ते प्रयोग करून पाहिला. आयफोन घ्या, कार घ्या महाराज, फार फार आनंद 2 वर्ष टिकतो आयफोनचा, 4 वर्ष 5 वर्ष महाराज. एक सांगू, विज्ञान किती पुढे जाऊ दे महाराज, एक विषय एकाच इंद्रियाला सुखी करू शकतो. रूप असेल तर महाराज डोळ्याला सुखी, पण कानाला नाही ना. गायन संगीत मुजित असेल तर कानाला सुखी, पण नाकाला कुठे सुगंध असेल तर नाकाला सुखी, पण जिभेला कुठे महाराज. गुलाबजाम, लाडू, जिलेबी, राजा राणी श्रीखंड, पाणीपुरी असेल तर जिभेला सुख आहे महाराज, पण त्वचेला कुठे. पण स्पर्श असेल तर त्वचेला सुख आहे महाराज. पण ऐका, एकाच वेळी, एकाच काळी, एकाच टायमिंगला, एकाच दिवशी, एकाच सेकंदात सगळ्या इंद्रियांना सुखी करण्याचं एकच साधन महाराज. सर्व सुखाचे एकच साधन आहे महाराज. त्या जगात कोणीच कोणाला काही देत नाही. ऐका नागरिक महाराज, मी काय म्हणतोय, या जगात कुणीच कुणाला काही देत नाही. सरकारने दिलेलं कधीच पुरत नाही बरं का, लक्षात ठेवा. आई वडिलांनी दिलेलं उरत नाही, लक्षात ठेवा. संतांनी दिलेलं सरत नाही महाराज. कीर्तिवंत कधी मरत नाही, पापी कधी करत नाही, सत्य कधी डरत नाही महाराज, समुद्र कधी भरत नाही महाराज. आणि तुमच्या आमच्या डोक्यात मात्र काहीच शिरत नाही. मला सांगायचं काही लक्षात घ्या महाराज. आई वडील जन्म देतात, काय म्हणतात, आई वडील काय देतात, देहदान देतात, पण परमात्मा जीवदान देतो महाराज. जेने हा जीव दिला दान, काय असे करीना चिंतन. पण संत कृपादान देतात महाराज. काय देतात, सगळ्यात मोठं दान जगातलं, जगाच्या मालकापेक्षा मोठं दान काय देतात, कृपादान महाराज. आपल्या जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला ना, आपल्या एकट्या महाराष्ट्रात 52 संतांची मांदी आहे. किती, 52 महाराज. 35 जिल्हे, 315 तालुके, टोटल 52 वैष्णव संत आहे एकट्या महाराष्ट्रात. आणि जर आपण भारताचा जर विचार केला तर टोटल एका आपल्या भारत देशामध्ये, इंडियामध्ये 352 संत आहे वैष्णव. किती, 352 संत महाराज. भारताची 4ही टोकं 29 संघ राज्यात, क कच्छ, क काश्मीर, क कोलकाता आणि क कन्याकुमारी महाराज. 1,26 कोटी लोकसंख्येत महाराज. काय म्हणतोय मी, 1,26 कोटी लोकसंख्येत टोटल 352 संतांची यादी आहे. त्याच्यातली एकट्या महाराष्ट्रात 52 आहे. महाराष्ट्र अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. संत काय करतात, त्या संत लिहितात ग्रंथ. काय लिहितात महाराज, कोणी प्रश्न विचारला संत काय करतात, हात वर करून संत लिहितात ग्रंथ महाराज. संत, ग्रंथ, पंत, भगवंत, पुढच्या आपल्या जीवनाचा अंत, परत आपण संत. ऐका, संत तुम्हाला 2 रुपये किलो गहू देत नाही बरं का.
तुम्हाला 4 रुपये किलो मी तांदूळ देत नाही. एक गोष्ट सांगू, संत तुम्हाला लाडकी बहीण योजना सुद्धा देत नाही. संत तुम्हाला पंतप्रधान पीक योजना देणार नाही. ऐका महाराज, जी गोष्ट नाश पावत नाही ना ती संत देतात. वाक्य लक्षात ठेवा, जी गोष्ट नाश पावते ती संत कधीच देत नाही. एक सांगू महाराज, आपला देश फार पाठीमागे चाललाय. आपला भारत कधीच आर्थिक महासत्ता होऊ शकणार नाही. का माहिती का? गेले 20 ते 25 वर्ष झाले महाराज लोकांना फुकट वाटलं जाते, फुकटची किंमत कळत नाही. महिला मंडळांना माफ करा, मी कोणत्याही पक्षाचं नाही, पण मनगटात ताकद ठेवा महाराज. आज तुम्ही अमेरिका पहा, USA पहा, कॅनडा पहा, तिथं जॉब क्रिएट केले जातात, इंडस्ट्रियल निर्माण करतात. तिथं असं लोकांच्या खात्यात पैसे नाही टाकतील. महाराज तिथल्या शेतकऱ्याला मार्केट उपलब्ध करून दिले जातात. काय म्हणतोय मी, त्यांना बाजारपेठा. महाराज आज आपल्या भारताच्या शेतकऱ्याला फक्त शाश्वत बाजारभाव दिला पाहिजे. मरेपर्यंत सरकारच्या दारात भीक मागणार नाही महाराज. त्याला अनुदानाची गरज नाही. काय गरज महाराज? मला सांगा, बाहेरच्या कंट्रीमध्ये आता 20 रुपये 30 रुपये खात्यावर टाकत नाही महाराज. काय व्हायला? कधी मग भारत असं कळलं, असं केलं कसं व्हायचं? किती अवघड आहे महाराज. कधी कधी मी विचार करतो या देशाचं कसं व्हायचं. आपला विषय तो विषय काय, संत काय देतात महाराज? कृपादान देतात. काय देतात आणि कोणतं दान? कृपादान. कल्पांती सरत महाराज, ते कितीतरी कल्पते सरत नाही महाराज. आई वडील जन्म देतात, संत जन्म सफल करतात. आई वडील जन्म देतात, संत अध्यात्म देतात. फार टोकाचं बोलतोय. परमार्थात काय महाराज? परमार्थात श्रम साधले आणि संसारात श्रमवळी फुलले. माझं बोलणं तुम्हाला कडू वाटत असेल, वाटू द्या, पण आयुष्यात पटण्याकरता का आवाज करता? खरं सांगा महाराज, का तुम्ही म्हणणार आहे आयुष्यातलं एक कडू आहे, त्याचा कलरच पिवळा आहे, येलो वगैरे, मी काही घेणार नाही. आता ते कसं असं पण घेतलं तर पाहिजे ना महाराज. मार्गशीर्ष महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये आंब्याला मोर फुटतो. काय फुटतो? मोर. मोर फुटतो निसर्गाची प्रक्रिया आहे, एक वाटचाल आहे निसर्गाची. मला सांगा, बाजरीच्या दाणे एवढ्या खायऱ्या झाल्या. कशाच्या दाणे एवढ्या? बाजरीच्या. वाटण्याच्या दाणे एवढ्या खायऱ्या झाल्या. तुरीच्या डाळी एवढ्या खायऱ्या झाल्या. तुरीच्या दाणे एवढ्या. सुपारी एवढ्या खायऱ्या झाल्या. चिक्कू एवढी खायऱ्या झाल्या. पेरू एवढी कैरी झाली. पेरू एवढी कैरी झाली. नंतर लाल गोळा कांदा आहे का मोठा, त्याच्या एवढी कैरी झाली महाराज. कैरी त्याच्या एवढी झाली. कैरीने देठ सोडला खाली पडली. पुढे पडली, वावरात पडली. नांगरलेल्या जमिनीमध्ये वावरात पडली. नांगरट वावरात पडली महाराज कैरी. मला सांगा, त्या कैरीचा ज्यूस होईल का फ्रुटी होईल? काय होईल महाराज? तिचा आंबरस होईल, तिचा गोडंबा होईल, तिची आम पापडी होईल, तिची आम किसमी होईल, तिची आम चिक्की होईल महाराज. तिचं काहीच होणार नाही. बरं काय होणार नाही? तिच्यात परिपक्वता नाही ना. बरोबर, माझा सिद्धांत बरं का, फार समजून घ्या. तिच्यात परिपक्वता नाही. तर तिच्यात परिपक्वता का बरं नाही? बरं कैरीत मातीमध्ये जमिनीमध्ये काय घटक असतात? A1, B1, C विटॅमिन, D विटॅमिन, B1, B12, जीवनसत्वांचा ग्रुप, खनिजे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, हे घटक कुठे असतात? मातीस असतात. पावसाचं पाणी पडल्यावर द्रव रूपाने ते झाडाच्या खोडात जातात. बरोबर, झाडाच्या खोडात जातात, परत वर मधल्या खोडात जातात. तेच पुढे पुढे गेल्यावर छोट्या फांदीत छोट्या छोट्या फांद्यात जातात. फांदीतून ते झाडाच्या पानाच्या देठात उतरतात. पण देठात उतरण्यातून ते फळात उतरतात. तर तो रस, तो घटक, तो द्रव त्या फळात उतरण्यामध्ये कैरीने काय केले? देठ सोडला, खाली पडली महाराज. तिचा गुळंबा होणार नाही, लोणचं होणार नाही, आंबरस होणार नाही, तिचं काहीच होणार नाही. जसं त्या कैरीत घटक उतरत नाही, द्रव उतरत नाही, तिच्यात परिपक्वता नाही. जसं त्याने संप्रदाय सोडला, धर्म सोडला, संतांना सोडलं महाराज, त्या माणसात बोध उतरत नाही. माझा सिद्धांत संपला. ऐका, ह्या जगातल्या प्रत्येक माणसाने, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने, किमान पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने महाराज जसं फळत्या झाडाला देखाला चिटकून राहतो ना, तसे या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक आपल्या समाजाने महाराज ग्रंथांना, संतांना, संप्रदायाला, धर्माला चिटकून राहावं, एवढा सिद्धांत आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात, ठेवी द्यावे ते पैसे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. लोक जसं ठेवलं तसं राहायला लागली, पण फिन करायला लागली. म्हणून महाराजांना पुढे म्हणायला लागलं, तुम्ही चित्तामध्ये काय ठेवा महाराज? समाधान बिघडण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे मला सांगा ना? समाधान बिघडण्याचं काय कारण आहे महाराज?
तुम्ही जर पाय पाय चालले चप्पल घालून सायकलवाला पाहिलं तर समाजात बिघडतं. बरोबर? ज्याच्याकडे सायकल आहे त्यांनी मोटरसायकलवाल्याचं पाहिलं तर समाजात बिघडतं. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्यांनी जर फोर व्हीलरवाल्याचं पाहिलं तर काय होतं मला? समाधान बिघडतं मला. ज्याच्याकडे झोपडी आहे त्यांनी बंगल्यावाल्याचं पाहिलं तर समाधान बिघडतं मला. एकाकडे 100 एकर जमीन, दुसऱ्या भावाकडे 100 एकर, याला 3 मुलं त्याला 3 मुलं, शेवटचे 5 मिनिट घेणार जास्त 10 म्हणजे 10. याला 3 मुलं त्याला 3 मुलं मारत. याचाही बंगला त्याचाही बंगला, फक्त एकाचा 2 मजली बंगला दुसऱ्याचा 3 मजली बंगला. जो 2 बंगल्याने मजला आला होता तो रोज रात्री चिंता करत वर टेरेसवर बसायचं, चिंता करायचा. काय चिंता करायचं मला? का आपला 1 मजला वरचा कधी पूर्ण? हे चिंता करून 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 त्याचं मन उद्विग्न झालं. महाराज मन उद्विग्न झालं, दुःखाशिवाय पर्याय नाही. आपण घ्यायचं 3रं चरण. दुःखाची केवळ पैसे कित्या सुजावे समाज
महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते. महाराज ठीक आहे, आम्ही भक्ती केली, तुम्ही म्हणाल तसं केलं, संसारावरची माया परमावर लावली, पण आमचा भार कोण वाहणार हो? आमच्या जीवनात येणारे संकट कोण दूर करणार? एक सांगू महाराज, ह्या जगाचा मालक तुमच्या आयुष्याचं सोनं करणार, पण त्याची भक्ती करा, काहीच करायची गरज नाही. महाराज मीराबाईंचा जन्म राजस्थानात झाला. कुठे झाला? राजस्थानात. मीराबाईंचे वडील फार मोठे राजा होते, धनाढ्य, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या आताचे सीएम, मुख्यमंत्री, इतके प्रचंड संपत्ती त्यांची होती महाराज त्या काळातली. आणि मीराबाई आईच्या पोटात होत्या. कुठं? राजस्थानला. त्यावेळेस त्यांच्या आई भागवत कथा ऐकायला जायच्या त्या काळात बरं का. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र जसं आज सप्ताह उत्सव, तसं चरित्र त्या काळात तिकडं हरिकथा ऐकायच्या. मग तेव्हा त्या हरिकथेमध्ये भागवतामध्ये विषय यायचा कधी तिकडं का त्या गवळणीने भगवान श्रीकृष्णाला पत्नी मानले. विसरल्या का सासू सासऱ्याची नाही मर्यादा, असं त्या कथेमध्ये विषय यायचा. आणि ते मीराबाई गर्भामध्ये ऐकायचे, पोटामध्ये ऐकायचे. गर्भात ऐकलं त्यांनी सगळं. 5 वर्षांनी मीराबाईंचा जन्म झाला महाराज. मीराबाई वाढत गेले जसं जशा 5 वर्ष झाल्यावर त्याही त्या कथेला जाऊ लागल्या. भजनाला, कीर्तनाला, हरिकथेला, प्रवचनाला, हिंदी कथेला जाऊ लागल्या, भागवत कथेला. मीराबाईला इतका आनंद वाटायचा महाराज. कथा झाल्यावर मीराबाई त्या कथाकारांना प्रश्न विचारायचे, का हो तुम्ही जे भगवान श्रीकृष्ण वर्णन करता तो मला कुठे भेटेल? मला कुठे सापडेल महाराज? काय गोड प्रसंग आहे. मला जगाचं मालक कुठे भेटेल? ते प्रवचनकार, कीर्तनकार विचार करायचे, आपण एवढे दिवस इथं प्रवचन करतोय, पण आम्हाला कधीच असा प्रश्न पडला नाही. कधी 5 वर्षाची मुलगी, हिला काय वाटतंय महाराज? मग त्या कथाकारांनी काय केलं, कीर्तनकारांनी तुला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली महाराज. अशी सुंदर गोड गोंडच मुलगी भेट दिली महाराज. मीराबाईंनी ती मूर्ती घरी आणली. ऐका बरं का, फार गोड प्रसंग आहे. एवढंच सांगणार, 1 मिनिटात सेवा संपवली. महाराज मीराबाईंनी ती गोंडस मूर्ती घरी आणली. मीराबाई त्याच मूर्तीची आजीबाई पूजा करू लागली. तिलाच ओवळ सोवळ नैवेद्य दाखवू लागली. सुंदर गोड गोड गुलाबाची फुलं, मोगऱ्याची फुलं, जास्वंदाची फुलं. रोज त्या मूर्तीला फुलं धुवायचं, पाणी येते, गंध लावायचा, तिची आरती करायची, दिवा लावायचा. रोज त्या मूर्ती समोर जेवणाचं नैवेद्य दाखवायचं महाराज. रोज गेली आणि 24 तास मीराबाई त्या मूर्तीजवळ. तिला खूप आवडली महाराज. आणि असं म्हणतात मीराबाईंनी त्याच मुलीला आपला पती मानला महाराज. मीराबाईंचं वय वर 20-21 वर्षात झालं महाराज. 18च्या वय पुढे वय गेलं. मीराबाईच्या वडिलांनी, राजांनी मीराबाईंचं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे आता आपली मुलगी मोठी झाली, तिचं लग्न करायला पाहिजे. ते मीराबाई जवळ गेले, सांगितलं बाळा आता तुला लग्नाची तयारी करायला लागेल. तेव्हा मीराबाईंनी काय सांगितलं, मी या भगवान श्रीकृष्णाला, या जगाच्या मालकाला, ह्या मूर्तीला माझा पती मानलाय. आता माझा दुजा वर कोणीच होणार नाही महाराज. दुसरा वर मला आता पाहू नका. असं म्हणजे महाराज बापाला राजाला साहजिकच आहे. कोणत्या बापाला राजा येणार नाही महाराज? कोणत्या बापाला? पर सांगून कटाळलं बाप तरी मीराबाई ऐकलं नाही. सगळा दरबार, सगळे आईवडील सगळे थकले, पाहुणे, राजे, सैनिक सगळे थकले महाराज. शेवटी बापाने टोकाचा निर्णय घेतला महाराज. मीराबाईंना मारण्याचा निर्णय घेतला. भयानक आहे महाराज. मारण्याचा निर्णय घेतला शेवट. कोण मुलगी ऐकत नाही, शेवट मारण्याचा. महाराज सैनिक पाठवले तरी मीराबाई काही गेले नाही. सगळा प्रयोग झाला, कंटाळले. शेवटी बापाने एक सगळ्यात मोठा टोकाचा निर्णय घेतला महाराज. मीराबाईंच्या दुधात विष टाकण्याचा निर्णय घेतला महाराज. दुधाचा ग्लास घेतला आणि त्याच्यात विष टाकलं महाराज. आणि मीराबाईंना प्यायला गेलं. मीराबाईंना माहित नव्हतं. घटा 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 दूध पेलं महाराज मीराबाई. मीराबाईंना काहीच फरक पडला नाही महाराज. त्यांचं भजन चालूच होतं महाराज. मीरा सागर में सरिता समाने लगी, झूठ से गोविंद कहे
दुख ना को सहे लीला गोविंद गोपाल गाने लगी गाने लगी आई विचार न करता तो विषाचा प्याला घेतला पण ते मिळाला थोडं सुद्धा टच झालं नाही थोडी सुद्धा खचर पडले नाही महाराज का प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तिथं प्रगट झाले महाराज आणि ते दुधातलं विष ओढून घेतलं महाराज निळा विष का देवाचा कंठ आहे ते निळा झाला महाराज काय झाला आपण म्हणतो निळखंठ ते महाराज विष म्हणजे तो काय नको तुका म्हणे घालू वाहू संसार हे सगळं तुमचं संरक्षण करणार या बघण्याचं शेवट माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला पुरुषांच्या सगळ्यांना अर्थ करण्यापासून धन्यवाद देतो जीवनात काहीच करू नका मोकळे व्हा फक्त राम नाम घ्या राम 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 श्रीराम जय राम बसे आईसा आयोध्य समाजा सेवा राम 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 श्री राम जय सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आज पंगतीची दादा तुम्हालाही धन्यवाद देतो या सेवेसाठी उपस्थित काळकरी गायनाच्या आमचे विश्वास महाराज नांगडे महाराज सगळे तरुण मंडळी अजित दादा जुनी भजनी मंडळ पेटीवाले दादा मिडगुले साहेब आले सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो आणि या सप्ताहासाठी सगळ्यांनी सगळं हाताने मदत करा अशी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि या स्टेज
आणि आपल्या सर्वांनी असे कैलास महाराज सुत्रे यांचे पुतणे नितीन महाराज सुत्रे स्वर अलंकार संगीत अलंकार त्यांचा अतिउत्तम आहे. आता त्यांनी चालूच 2 वर्षापासून कीर्तन सेवा करत केली. पूर्वच्या आपल्यामध्ये तिकडे जुन्नर पलीकडचा पण आपण पूजून ठेवलाय आणि आपल्याला सुरू जर त्यांच्या आपल्याला कीर्तन सेवा ऐकण्याचा लाभ घेतला. आईचा लाभ जो चुकला तुका म्हणे स्वतःमध्ये सेवा स्वीकारली. प्रथमतः नितीन महाराज सुत्रे यांचं सर्वस्व ग्रामस्थांच्या वतीनं एक दिवस समाजात कार्यालयाला लक्ष द्या. आपण काय करेन त्यांचा कार्यालय बघूया, बायको करतो कार्यालय बघूया, प्रबोधनार्थ कार्यालय बघूया. आपल्या सर्वांचे गरज नाही निकाल सांगायच्या प्रकारावर कार्यालय आपल्या ते छोटं सन्मान चिन्ह आणि श्रीफळ एक रुपयामध्ये सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान आपल्या दिल्लीचे विनेकर हरिभक्त आहे बोलून भाऊ भिंड यांनी करावा. इकडे बघा अजित पवार येथे आपल्या सोबत सन्मान केले महाराज म्हणजे सुदर्शन युट्यूब चॅनल त्यांचे सदस्य आदरणीय ज्ञानेश्वर महाराज समोर येते आपल्या शहराचा एक श्री समोर त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर प्रश्नाचा कार्यक्रम होता आपला.